नाटककाराच्या, लेखकाच्या प्रत्येक शब्दास आपण वंदन करू व हा कार्यक्रम जसा त्यांचा स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम त्यांनी जसा डिझाईन केला होता त्यानुसारच आज आपण त्या रूपातच हा सोहळा साजरा करूयात असं मला वाटतं. त्यामुळे मी एक अभिनेत्री म्हणून स्वतःला भाग्यवान यासाठी समजते की त्यांनी लिहिलेली जी शेवटची स्क्रिप्ट म्हणूया त्याचे शब्द आज माझ्या हातात आहेत. त्यामुळे ते आत्ता मी बोलले जरी तरी हा त्यांचा आवाज आहे आणि ह्या त्यांच्या भावना आहेत असं समजून आपण सगळ्यांनी हा सोहळा साजरा करूयात असं मला वाटतं. तर मग सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काय मग प्रेक्षक हो, नाटक सुरू झाल्यासारखं वाटतंय की नाही? नाटकाच्या 3 घंटा झाल्या आणि पडदा उघडल्यावर नांदीचे सूरही कानी आले. अहो, नाटक नसले म्हणून काय झाले? आज आता या रंगमंचावर जो पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे हे साधं सुधं पुस्तक नाहीये, तर ते आहे एका ज्येष्ठ श्रेष्ठ नाटककार आनंद मस्वेकर यांचे आत्मचरित्र. आनंद मस्वेकरांनी आजवरचे सगळे आयुष्य नाटक आणि मराठी रंगभूमीवर घालवले. मग त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन नाटकासारखेच व्हायला हवं ना? तर आता एका अतिशय जुन्या आणि लोकप्रिय नांदीने पडदा उघडलेला आहे. नांदी झाली, मग आता रंगभूमी, नाटक आणि सर्व कलांचे दैवत असलेल्या गणरायाला, नटराजाला वंदन करायला नको? चला तर मग गणराजाला वंदन करूया एका छानशा नृत्यातून. अमृता जाधव, टाळ्यांनी आपण तिचे स्वागत करूया, तिचं प्रोत्साहन वाढवूया.